नॅशनल हायवे 160 त्र्यंबकेश्वर ते मोखाडा दरम्यान गोंदा घाटात येणारा धोकादायक वळणाचा प्रश्न लवकरच सुटणार. सडक मंत्री नितीन गडकरी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून खासदार हेमंत सावरा आणि आमदार हरिश्चंद्र भोये यांच्यासोबत त्र्यंबकेश्वर ते मोखाडा दरम्यान गोंदा घाटात येणारा धोकादायक वळणाची समस्या लवकरच दूर करण्याचा प्रयत्न करणार. राष्ट्रीय महामार्ग 160 त्र्यंबकेश्वर ते मोखाडा दरम्यान येणारा गोंदा घाट या घाटात जागेवर मोठं वळण असल्याने त्या ठिकाणी 12 महिने एकही दिवस न चुकता अपघात होत असतो. अपघात पण किरकोळ नसून भयंकर स्वरूपाचे असतात. या वळणावर येताच मालवाहू ट्रक थेट दरीत कोसळतात. रोज होणाऱ्या अपघातामध्ये असंख्य नागरिकांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याकडे स्थानिक प्रशासन, संबंधित प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचं दुर्लक्ष होताना दिसत आहे. नुकतीच झालेली जव्हार येथे भारतीय जनता पार्टी पालघर जिल्हा आदिवासी आघाडी कार्यकारिणी आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देवरावजी होळी प्रदेश अध्यक्ष भाजपा यांना पत्रकार जहीर शेख यांनी प्रश्न विचारला. या गंभीर समस्येकडे आपण लक्ष देणार आहात का? पत्रकारांना चांगला प्रतिसाद देत माननीय देवरावजी होळी यांनी भाषणात बोलताना सांगितले की रोड मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून खासदार हेमंत सावरा आणि आमदार हरिश्चंद्र भोये यांच्यासोबत याकडे लक्ष घालून लवकरच 160 नॅशनल हायवे दरम्यान येणारा गोंदा घाटातील धोकादायक वळणाची समस्या दूर करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. सर, माननीय खासदार हेमंत सावरा साहेब तसेच आमदार साहेब हरिश्चंद्र भोये यांच्या प्रयत्नातून जे नॅशनल हायवे आहे 162 याचा काम आता सुरू झालेलं आहे. सर, महत्त्वाचा मुद्दा असा आहे का जव्हार ते नाशिक गोंदा घाटमध्ये एक वळण असं आहे का त्या वळणामध्ये रोज अपघात होतो आहे. तर या हायवेचं काम जे सुरू आहे या कामामध्ये तो वळण कटिंग किंवा नवीन बनवण्याची गरज आहे. तर त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? मी सुद्धा प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आणि माझे आमदार म्हणून 100% आपल्या नॅशनल हायवेचे ज्यांच्याकडे डिपार्टमेंट आहे तसे आमच्या सगळं मुख्यमंत्री महोदयांना त्याविषयी माहीत आहे. आमच्या नागपूरचे नितीनजी गडकरी साहेबसुद्धा रोड मंत्री आहेत. त्याच्यामुळे 100% कशा पद्धतीने अपघात नाही होईल त्या दृष्टीने मुख्यमंत्री आणि गडकरी साहेबांना मिळून तो आपण माननीय भोये साहेबांच्या नेतृत्वामध्ये तो आपण तिथून कसं सॉल्व्ह करता येईल तो आपल्याला करता येईल. माननीय खासदार साहेब आणि भोये साहेब यांच्याकडे आमची विनंती असेल का जो घाटामध्ये तो वळण आहे त्याचा सर्वे करून आणि याच कामामध्ये त्याला कसं करता येईल त्याकडे लक्ष द्यावं. 100% मी खासदार साहेबांसून भोये साहेब आज आहेतच आणि याला थोडासा एन्व्हायरमेंटल ते क्लिअरन्स लागते. त्याच्यामुळे तो माननीय नितीनजी गडकरी, माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे PWD मिनिस्टर यांच्या मार्फत तो 100% माननीय मी भोये साहेबांसोबत राहून तो प्रश्न आम्ही सॉल्व्ह करू.